महाराजांनी आरमार उभा केला, पण या आरमारासाठी लागणारी जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं विकत घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं विकत घ्यावा लागायचा. ते देतही होते, पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं याने बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, स्वराज्य स्वयंपूर्ण झालं पाहिजे, स्वराज्य स्वावलंबी असलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, पुण्याजवळच्या मावळामध्ये तोफा उपायचा प्रचंड मोठा कारखाना उभा केला. स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा स्वराज्यातच तयार होऊ लागला. महाराजांनी मराठी माणसाला उद्योग दिला, रोजगार उपलब्ध केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत.